बहनों और भाइयों और सज्जनों, आज मैं आपको गुरु चरित्र अध्याय 29 उसका कथन करने वाला हूँ। गुरु चरित्र अध्याय 29 में बताया गया है कि कैसे गुरु के आशीर्वाद से सभी पापों का नाश होता है। यह अध्याय हमें सिखाता है कि हमें गुरु के चरणों में समर्पण करना चाहिए और उनके आशीर्वाद प्राप्त करने का प्रयास करना चाहिए। गुरु के आशीर्वाद से हम जीवन में सभी तरह के कष्टों से मुक्ति प्राप्त कर सकते हैं और मोक्ष प्राप्त कर सकते हैं। इस अध्याय में हम देखते हैं कि कैसे एक बहुत पापी व्यक्ति को गुरु के आशीर्वाद से सभी पापों से मुक्ति मिलती है। वह व्यक्ति बहुत सारे बुरे काम करता था और वह अपने जीवन में बहुत दुखी था। एक दिन वह व्यक्ति गुरु से मिला और उनसे मदद मांगी। गुरु ने उस व्यक्ति को बताया कि वह उसे सभी पापों से मुक्ति दिला देगा। गुरु ने उस व्यक्ति को अपने चरणों में समर्पण करने और अपने आशीर्वाद प्राप्त करने का प्रयास करने की सलाह दी। उस व्यक्ति ने गुरु की आज्ञा का पालन किया और गुरु के आशीर्वाद प्राप्त किया। गुरु के आशीर्वाद से उस व्यक्ति के सभी पाप नष्ट हो गए। उसे जीवन में सुख शांति प्राप्त हुई। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा विरोपितीसी, भस्म महात्म्य श्री गुरुसी, पुसिले त्रिविक्रम भारतीने। पुढे कथा कवणे परी, झाली असे गुरुचरित्री, निरोप द्यावा सविस्तारी, सिद्ध मुनी कृपा सिंधू। ऐसे विनवी शिष्य राणा, ऐकोनी सिद्ध प्रसन्न वदना, सांगत से विस्तारून भस्म महात्म्य परियेसा। श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, भस्म महात्म्य म्हणजे पुससी, एक चित्त करुणी मानसी, सावधान ऐक पा। पूर्वापुरी कृतयुगी, महादेव म्हणजे योगी, प्रसिद्ध गुरु जो जगी, वर्तत होता भूमीवरी। शुद्ध बुद्ध ब्रह्मज्ञानी, गृहदारादी वर्जुनी, काम क्रोधादी तेजुनी, हिंडत होता महीवरी। संतुष्ट निस्पृह असे मौनी, भस्म सर्वांगी लावणी, जटाधारी असे मुनी, वल्कल व्याघ्राजिन। ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत, पातला क्रौचारण्यात जेथे नसे संचार मनुष्य मात्रांचा। तया स्थानी असे एक ब्रह्मराक्षस भयानक, मनुष्यादी जीवन एक, बक्षित से परियेसा। ऐसा गौरवनात वामदेव गेला हिंडत, ब्रह्मराक्षस अवलोकित, आला धावनी भक्षावया। ब्रह्मराक्षस सुदाक्रांत, आला असे भक्षू म्हणत, कर करा दात खात, मुख पसरुनी जवळी आला। राक्षस येतात देखोनी, वामदेव निशंक धीरे मनी, उभा असे महाज्ञानी, पातता राक्षस तया जवळी। राक्षस मनी संतोषत, ग्रास बरवा साधला म्हणत, भक्षावया कांक्षा बहुत, येऊनी धरिला अलिंगोनी। अलिंगिता मुनीश्वरासी, भस्म लागले राक्षसासी, जाहले ज्ञान तयासी, जातीश्वर जन्मांतरीचे। पातक गेले जळोनी, राक्षस झाला महाज्ञानी, जैसा लागता चिंतामणी, तो सुवर्ण केवी होय। जैसा मानस सरोवरास, वायस जाता होय हंस, अमृत पाजिता मनुष्यास, दैवत परियेसा। जैसा का शंभू नदीत, घालिता मृतिका कांचन त्वरित, जैसा झाला पापी मुनीत, मुनीश्वराचे अंगस्पर्श। समस्त मिळती कामना, दुर्लभ सत्पुरुषांचे दर्शन, स्पर्श होता श्री गुरुचरण, पापा वेगळा होय नर। ब्रह्मराक्षस भयानक, काय सांगो त्याची भूक, गज तुरुंग
मनुष्याधिक नित्य आहार करी सकळ इतुके बक्षिता तयासी न वचे भूक परियसी तुषा कांत समुद्रासी प्राशन करिता न वचे तृष्णा ऐसा पापिष्ट राक्षस होता मुनींचा अंगस्पर्श गेली क्षुधा तृषा आक्रोश झाला ज्ञानी परियेसा राक्षस ज्ञानी होऊनी लागला मुनीश्वरांचे चरणी त्राई त्राई गुरु शिरोमणी तू साक्षात ईश्वर तारी तारी मुनिवरा बुडालो अघोर सागरा उद्धरावे दातारा कृपा सिंधू जगदीशा तुझ्या दर्शन मात्रेसी जळत्या माझ्या पापराशी तू कृपाळू भक्तांसी तारी तारी जगद्गुरु येडे परी मुनिवरास विनवितसे राक्षस वामदेव कृपा सुरस पुसतसे तैवेळी वामदेव म्हणे तयासी तू वा कणवा कवण वंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोनी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी नमन विनवितसे कर जोडून ऐक त्रिविक्रम मुनिराया म्हणे राक्षस तैवेळी आपणासी ज्ञान दाहले सकळी जाती स्मरण तत्काळी पूर्वापरीचे स्वामिया तयामध्ये माझे दोष उत्कृष्ट जन्म 25 दिसतसे प्रकाश ऐक स्वामी वामदेवा पूर्वजन्म 25 होतो राजा यवन देशी दुर्जेय नाम आपणासी दुराचारी वर्तलो जाण म्या मारिले बहुत लोक प्रजेसी दिजले दुःख स्त्रिया वरिल्या अनेक राज्यमध्ये करुनिया वरिल्या स्त्रियांव्यतिरिक्त बलात्कारे धरित्या अमित एक दिवस देवोनी रती पुनरपी न भोगी तयांसी एक दिवशी एकीसी रती देवनी त्यजितीसी ठेविले अंतर्गृहासी पुनरपी ते न देखे नैनी ऐसे नक स्त्रियांसी ठेविले म्या अंतर्गृहासी माते शापिती अर्निशी दर्शन देती म्हणूनिया समस्त राजे जिंकोनिया आणि स्त्रिया धरोनिया एक एक दिवस भोगोनिया त्यात ठेविले अंतर्गृहासी तेथे स्त्रिया स्वरूपे असती बळे आणून देवी रती ज्ञान येती संतोष वृत्ती तया द्रव्य देऊनी आणवी विप्र होते माझे देशी ते जाऊनी राहिले आणिक देशी जाऊनी आणि त्यांचे स्त्रियांशी भोगी आपण उन्मत्तपणे पतिव्रता सुवासिनी विधवा मुख्य करोनी त्या ते भोगी उन्मत्तपणी रजस्वला स्त्रियांशी देखा विवाह न होता कन्यासी बलात्कारे भोगी त्यासी येडे परी समस्त देशी उपद्रविले मंदांधपणे ब्राह्मण स्त्रिया 300 शतचारी क्षत्रिया ते वैशिणी वरिल्या शत शूद्र स्त्रिया सहस्त्र जाण 100 चांडाळिणी सहस्त्र वरिल्या पुलिदिनी 500 स्त्रिया डोंबिनी रजकिनी वरिल्या शतचारी असंख्यात वारवनिता भोगिल्या म्या उन्मत्तता थापी माझे मनी तृप्तता नाही झाली स्वामिया इतक्या स्त्रिया बघून संतुष्ट नव्हे माझे मन विषयासक्त मद्यपान करी उन्मत्ते वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यक्षमादिका परराष्ट्र राज्य चालूनी ऐका राज्य फिरतले स्वामिया ऐसे परी आपणासी स्मरण झाले परियसी नेले दुर्ती यमपुरासी मज नरकामध्ये घातले देवांची सहस्त्र वर्ष देखा 10 वेळ फिरविले ऐका पितृसहित आपण देखा नरक भोगिले येणे परी पुढे जन्मला प्रेतवंशी विद्रुप देही परियसी सहस्त्र श्रीष्णे अंगासी लागली असती परियेसा येणे परी दिव्य शतपर्ष कष्टिलो बहु क्षुधार्थ पुनरपी पावलो यमपंथ अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहीसी अजगर जन्म तृतीयसी चौथ झालो लांडगा 5वा जन्म आपणासी
ग्राम सुकर पर्येसी, 6वा जन्म झालो कैसी सरडा होऊनी जन्मलो, 7वा जन्म झालो श्वान, 8वा जंबुक मतिहीन, 9वा जन्म रोही हरण, 10वा झालो ससा देखा, मरकट जन्म एकादश, घारी झालो मी 12, जन्म 13वा मुंगूस, वायस झालो चतुर्दश, जांबुवंत झालो 15, रान कुक्कुट मी 16, जन्म दाहलो परीस, पुढे येणे परी अवधारी, सप्तदश जन्मी आपण, गर्दभ झालो अक्षहीन, मर्जार योनी संभ उन, आलो स्वामी अष्टाददेशी, 19व्या जन्मासी बंडूक झालो पर्येसी, कासव जन्म 20 21वा मत्स्य झालो, 22वा जन्म थोर झालो तस्कर उंदीर, दिवांत झालो मी बधीर, उलुक जन्म 23वा जन्म चतुर्विशतीसी झालो कुंजर तामसी, 25 जन्मासी ब्रह्म राक्षस आपण देखा, क्षुधाक्रांत अहर्निशी कष्ट तसे पर्येसी, निराहारी अरण्यवासी वर्त तसे स्वामिया, तुम्हा देखता अंतःकरणी वासना झाली बक्षीण म्हणूनी, या लागी आलो धावनी पापरूपी आपण देखा, तुझा अंगस्पर्श होता जाती स्मरण झाले आता, सहस्त्र जन्मीचे दुष्कृत दिसतसे स्वामिया, माते आता जन्म पुरे तुझा अनुग्रह मी तरे, घोरांगार संसार आता यातना कडे करी, तू तारक विश्वासी म्हणून माते भेटतलासी, तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले, भूमीवरील मनुष्य असती तैसा रूप दिसासी यती, परी तुझी महिमा ख्याती निरुपम से दातारा, महापापी दुराचारी आपण असे वनांतरी, तुझे अंग स्पर्शा मात्री ज्ञान झाले अखिल जन्माचे, कैसा महिमा तुझा अंगी ईश्वर होशील की जंगी, आम्हा उदरावाया लागी आला स्वामी वामदेवा, ऐसे म्हणता राक्षसासी वामदेव सांगे संतोषी, भस्म महिमा आहे ऐसी माझे अंगीची परियेसा, सर्वांग माझे भस्मांकित, तुझे अंगा लागले कुचित, त्याने झाले तुझ चेत ज्ञान प्रकाश शतजन्मांतरीचे, भस्म महिमा प्रांपार परी ब्रह्मादिका गोचर, याची कारणे कर्पूर गौर भूषण करी सर्वांगी, ईश्वर वंदिल्या वस्तुसी वर्णिता शक्य आम्हासी, तोची शंकर व्योमकेशी जाणे भस्म महिमान, जरी तू पुस्ती आम्हासी सांगेन दृष्टांत पर्येसी, सदारत शूद्रिणीशी कर्मभ्रष्ट वर्तत होता, समस्त मिळवणी विप्रयाती तया तुझ्या बहिष्कारिती, माता पिता दाईज होती त्याची त्यासी बंधुवर्ग, येणे परी तो ब्राह्मण प्रख्यात झाला आचारीन, शूद्रिणी ते वरुण होता काळ कृमनिया, ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने पोटभरी, आणि स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे पर्येसा, वर्तता ऐसे एक दिवशी गेला होता व्यभिचारासी, तस्कर विद्या करिता निशी वदिले त्यासी एक शूद्रे, वधुनिया विप्रासी ओढोनी नेले तेची निशी, टाकिले बहिर्गामेशी अघोर स्थळी पर्येसा, श्वान एक तय नगरी बैसला होता भस्मावरी, दुधांक्रात अवसरी गेला हिंडत प्रेत घ्राणी, देखोनी दया प्रेतासी गेला श्वान पक्षावयासी, प्रेतावरी बैसुनी हर्षी सुधा निवारण करीत होता, भस्म होते श्वानाचे पोटी लागले प्रेताचे ललाटी, वक्षस्थळी बहुवटी लागले भस्म पर्येसा, प्राण त्याजिता द्विजवर नेत होते यम किंकर, नाना परी करीत मार यन्मपुरा नेताती, कैलासपुरीचे शिवदूत देखोनी आले ते प्रेत, भस्म सर्वांगी उदत धुळीत म्हणती याते कवडे नेले, याते योग्य शिवपुर केवी
नेले ते यमकिंकरे म्हणून धावती वेगवते यमकिंकरा मारावया. शिवदूत येता देखोनी यमदूत जाती पळोनी तया द्विजाते सोडून गेले आपण यमपुरा. जाऊनी सांगती यमासी गेलो तो भूमीसी आणतो तो पापियासी अघोर रूपे करुनिया. तू देखोनी शिवदूत धावता आले मारू म्हणत हिरोनी घेतले प्रेत वदित होते अम्मासी. आता अम्मा काय गती कधी न वचोत्या क्षिती अम्मासी शिवदूत मारिती म्हणून विनविती यमासी. ऐकोनी दूताचे वचन यम निघाला कोपून गेला चरित ठाकून शिवदूता जवळी देखा. यम म्हणे शिवदूतासी का माझ्या किंकरासी रोनी घेतले पापी असी केवी नेता शिव मंदिरा. त्याचे पाप असे प्रबळ जितकी गंगेत असे वाळू त्या अवनी अधिक केवळ अघोर रूप असे देखता. नवे योग्य हा शिवपुरासी या ते बैसोनी विमानेसी केवी नेता गुण पडेसी म्हणून कोपे यम देखा. इति श्री गुरुचरित्र अध्याय 29 संपूर्णम. श्री गुरुदेव दत्त.